नमस्कार. या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या तासामध्ये आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या तर मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या घटकावरती आपल्याला आता वेगवेगळे प्रश्न पाहायचे आहेत. तर सुरुवातीला आपण जे काही व्हिडिओ बनवले होते याच्या अगोदर त्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कोणकोणत्या आहेत ते आपण त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या, 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्या, त्यावर आधारित संपूर्ण काही माहिती त्या घटकामध्ये दिली होती. तर आता आपण त्याच्यानंतर सम आणि विषम संख्येवरचे बरेच प्रश्न पाहिले आणि आता संयुक्त संख्या आणि मूळ संख्या यावर आधारित आपण काही प्रश्न पाहणार आहोत. त्या अगोदर थोडीशी काही महत्त्वाची माहिती आपण इथं दिलेली आहे. ते बघा. तर मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यामध्ये एक अंकी मूळ संख्या, सर्वात लहान म्हणजे संख्या, सर्वात लहान आणि सर्वात मोठी, अशा पद्धतीनं. म्हणजे हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे या ठिकाणी एक अंकी मूळ संख्या, मग सर्वात लहान एक अंकी मूळ संख्या कोणती? 2 आहे. सर्वात लहान एक अंकी मूळ संख्या 2 आहे. आणि 2चं वैशिष्ट्य काय आहे? 2 ही एकमेव समसंख्या आहे. 2 ही एकमेव काय आहे? समसंख्या आहे. आणि सर्वात मोठी कोणती आहे? 7 आहे. सर्वात मोठी समसंख्या कोणती आहे? सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? एक अंकी 7 आहे. आपण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाहिलेत. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या असतात आणि 74 संयुक्त संख्या आहेत. त्यावर एक छोटासा सर्वात लहान आणि सर्वात मोठी मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कोणकोणती आहेत ते आपण इथं या चार्टच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि यानंतर त्यावरील प्रश्न पाहणार आहोत. एक अंकी मूळ संख्या सर्वात लहान कोणती? 2 आहे आणि ती एकमेव समसंख्या आहे. आणि सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या 7 आहे. 2 अंकी मूळ संख्या 11. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या 97. एक अंकी संयुक्त संख्या, एक अंकी संयुक्त संख्या. संयुक्त संख्येची सुरुवात 4 पासून होते. संयुक्त संख्येची सुरुवात 4 पासून होते. कारण 1 ही संयुक्त संख्या पण नाही आणि मूळ संख्या पण नाही. 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे आणि 4 संयुक्त संख्या. म्हणजे एक अंकी संयुक्त संख्या 4 आणि एक अंकी सर्वात मोठी संयुक्त संख्या 9. त्याच्यानंतर एक अंकी संयुक्त समसंख्या. नीट लक्ष द्या. एक अंकी संयुक्त समसंख्या. बरोबर आहे. आता इथे लिहिलं बघा. समजा तुम्हाला असा जर प्रश्न पडला, एक अंकी सममूळ संख्या कोणती? एक अंकी सममूळ संख्या कोणती? तर 2 हा एकमेव अंक आहे जो सम पण आहे आणि मूळ पण आहे. हा प्रश्न पण परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर एक अंकी संयुक्त समसंख्या. आता सुरुवात 4 पासून होते म्हणजे 4 ही समसंख्या आहे. बरोबर आहे. म्हणजे 4 ही एक अंकी संयुक्त समसंख्या आणि सर्वात मोठी एक अंकी संयुक्त समसंख्या 8. इथं वरी 9 विषम होती. त्याच्यानंतर खाली बघा 2 अंकी संयुक्त संख्या सर्वात लहान कोणती आहे? 10 आहे. 2 अंकी संयुक्त संख्या सर्वात लहान कोण आहे? 10 आहे. आणि सर्वात मोठी कोण आहे? 99 आहे. फक्त संयुक्त संख्या. 2 अंकी संयुक्त समसंख्या, 2 अंकी संयुक्त समसंख्या सर्वात लहान 10च आहे. आता 10 ही समसंख्या आहे आणि सर्वात मोठी 98 आहे. आणि फक्त संयुक्त संख्या म्हटल्यानंतर ती 99 येते आणि संयुक्त समसंख्या म्हटल्यानंतर 98 येते. आणि 2 अंकी संयुक्त विषम संख्या. बघा 2 अंकी संयुक्त विषम संख्या सर्वात लहान. बरोबर आहे. मग 2 अंकी सर्वात लहान समसंयुक्त संख्या कोणती? 10. 11 मूळ संख्या, 12 पुन्हा समसंयुक्त संख्या, 13 मूळ संख्या, 14 पुन्हा समसंयुक्त संख्या आणि 15 ही संयुक्त विषम संख्या. ही सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या कोणती? 15. आणि सर्वात मोठी कोणती? 99. म्हणजे अशा प्रकारे छोटासा चार्ट, एक सूत्र म्हणून तुम्ही तिथं वापर करू शकता की
मूळ संख्येमध्ये आणि संयुक्त संख्येमध्ये एक अंकी आणि दोन अंकी, सर्वात लहान आणि सर्वात मोठी कोणकोणत्या संख्या आहेत, तर या चार्टच्या माध्यमातून तुम्हाला हे समजण्यास अतिशय सोपं जाईल. कन्फ्यूज होण्याची गरज नाही. आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या तर आपण संयुक्त संख्या आणि मूळ संख्या तर पाठच पाहिजे. ते पाठ असल्याशिवाय या चार्टचा उपयोग नाही. ते अगोदर पाठ करा आणि नंतर या चार्टचा वापर करा. बरोबर आहे. तर बघा, संख्या सर्वात लहान आणि सर्वात मोठी, या ठिकाणी एक अंकी मूळ संख्या 2 ही एकमेव समसंख्या आहे. 7 ही सर्वात मोठी, 2 अंकी मूळ संख्या 11 ही 97, एक अंकी संयुक्त संख्या 4 9, एक अंकी संयुक्त समसंख्या 4 8, 2 अंकी संयुक्त संख्या 10 99, 2 अंकी संयुक्त समसंख्या 10 98, 2 अंकी संयुक्त विषम संख्या 15 99. अशा प्रकारचे इथं हे उदाहरणं आहेत. तर आता आपण यावरील महत्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. बघा, यावरती मूळ संख्या आणि संयुक्त संख्येवरती काही जे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत. थोडेसे प्रकरण अतिशय सोपं आहे. ज्या विद्यार्थ्याला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या दोन्ही संख्या 1 ते 100 पर्यंतच्या पाठ असेल तर अतिशय सोपं प्रकरण आहे. आणि प्रश्न सुद्धा सर्वच सोप्या पद्धतीचे असतात यावरचे. बरोबर आहे. पण अगोदर मूळ संख्या आणि संयुक्त संख्या पाठ असणं गरजेचं आहे. आता हा प्रश्न बघा, की सर्वात मोठी एकांकी मूळ संख्या व सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या यांचा गुणाकार किती. बरोबर आहे. कशी प्रश्न विचारले जातात, गुणाकार काय, भागाकार काय, बेरीज वजाबाकी अशा पद्धतीचे. तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी एकांकी मूळ संख्या. आता सर्वात मोठी एकांकी मूळ संख्या कोणती, आपण आता त्या चार्ट मध्ये लिहिलेलं आहे. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या, सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती आहे. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती आहे. बरोबर आहे. आता मूळ संख्या एक अंकी बघायचं आहे. एक अंकी कोणते, 2 3 5 7. बरोबर आहे. एक अंकी मध्ये एवढ्या संख्या आहेत, 2 3 5 7 एक अंकामध्ये. त्याच्यानंतर 8 9 10 तर त्या विषम संख्या किंवा संयुक्त संख्या आहेत. बरोबर आहे. तर सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती, सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती, 7. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती, 7. त्याच्यानंतर काय म्हणले बघा त्यानं, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. सर्वात लहान 2 अंकी, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. बघा, तर सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या, सर्वात लहान म्हटलेलं आहे, विषम आणि संयुक्त. बघा, आता सर्वात लहान 2 अंकी म्हटल्यानंतर आता सर्वात लहान काढूया. पहिली संयुक्त संख्या 4, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 10. 2 अंकी म्हटलेला आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, सर्वात लहान संयुक्त विषम संख्या, विषम म्हटलेला आहे, परंतु आता इथं 10 ही काय झाली, समसंख्या झाली. त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 14 आणि त्याच्यानंतर 15. म्हणजे या ठिकाणी बघा, ही एक अंकी झालं आणि ही 2 अंकी आहे, परंतु आपल्याला कसली पाहिजे, विषम पाहिजे. मग 10 12 14 15 यामध्ये सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या कोणती, 15 झाली. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या कोणती झाली, 15 झाली. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या 7 आणि सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या 15. तर या दोघांचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. 15 गुणिले 7 15 7 105, 15 7 105 असा त्याचा गुणाकार येतो. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न सहमूळ संख्येवरती हा प्रश्न आलेला आहे.
म्हणजे सहमूळ संख्या म्हणजे असे काय नैसर्गिक किंवा सम विषम सारख्या अशा संख्या नाही, सहमूळ संख्या ओळखाव्या लागतात। नेमकं सहमूळ संख्या म्हणजे काय ते बघूया आणि प्रश्न पण काय आहे बघा। तर या ठिकाणी खालीलपैकी कोणती सहमूळ संख्याची जोडी नाही। आता इथं प्रश्न विचारलेला आहे की इथे 4 पर्याय दिलेले आहेत आणि या 4 पर्यायापैकी सहमूळ संख्याची जोडी कोणती नाही ते ओळखायचं आहे आपल्याला। आता जोडी कोणती नाही म्हणजे कोणत्या आहेत, आपण सहमूळ संख्या म्हणजे ते काय बघूया। या ठिकाणी व्याख्या पण लिहिली आहे की ज्या दोन संख्याचा एक खेरीज म्हणजे एक शिवाय दुसरा कोणताही सामायिक विभाजक नसतो। ज्या दोन संख्याचा एक शिवाय कोणताही सामायिक विभाजक नसतो, याचा अर्थ त्या दोन संख्येला एक सोडून म्हणजे फक्त एक नंतर कोणत्याही संख्येला भाग जातो, इतर कोणत्याही अंकाने भाग जात नसतो। दोघाला पण दोन संख्येपैकी एका अंकाला भाग जात असेल काही सुद्धा फायदा नाही, तर दोन अंकाला एक शिवाय दुसरा कोणताही विभाजक नसतो, त्याला एकमेकीच्या सहमूळ संख्या असे म्हणतात। ज्या दोन संख्याचा एक खेरीज दुसरा कोणताही सामायिक विभाजक नसतो त्यांना एकमेकीच्या सहमूळ संख्या असे म्हणतात। म्हणजे त्यांना फक्त एकनच भाग गेला पाहिजे, दुसऱ्या कोणत्याही अंकाने भाग जायला नको आहे। बघूया आता पहिला पर्याय बघा। पहिला पर्याय 15 आणि 39, 15 आणि 39। आता हा पहिला पर्याय बघणे, आपण शेवटचा पर्याय घेऊया 19-20। आपल्याला सहमूळ संख्येची जोडी नाही म्हटलेला आहे, म्हणजे सहमूळ संख्येची जोडी असणाऱ्या 3 पर्याय असतील, नसणारे एक असेल। आता 19 आणि 20 ला भाग कोणत्या अंकाने जातो सांगा। 19 आणि 20 ला मला वाटतं 20 ला जातो, 20 ही सम संख्या आहे आणि 19 ही मूळ संख्या आहे। 20 ला 2 न जातो, 4 न जातो, 5 न जातो, 10 न जातो आणि 20 न जातो, एवढ्या अंकाने 20 ला भाग जातो। परंतु एका अंकाला भाग जाऊन फायदा आहे का नाही, आणि 19 ला भाग जाईल का नाही, म्हणजे 19 आणि 20 या दोन संख्येला कुठल्याच संख्येनं भाग जात नाही, आणि सहमूळ संख्या क्रमवार दोन संख्या सहमूळ संख्या असतात। 1, 2 सहमूळ संख्या, 10, 11 सहमूळ संख्या, 15, 16 सहमूळ संख्या, 50, 51 सहमूळ संख्या, क्रमवार दोन संख्या या सहमूळ संख्या असतात। म्हणजे ही सहमूळ संख्याची जोडी आहे, सहमूळ संख्याची जोडी आहे 12-25। आता 12 आणि 25 ला बघा कोणत्या अंकाने भाग जातो। 12 ला भाग जातो, 12 ही समसंख्या आहे, 2 न जातो, 3 न जातो, 4 न जातो, 6 न जातो, 12 न जातो, बरोबर आहे। आणि 25 ला 2 न 3 न 4 न जातो का नाही, 25 ला 5 न जातो, 25 न जातो, परंतु दोन्ही अंकाला भाग जातो का कुठल्या अंकानं नाही, दोन्ही अंकाला फक्त एकनच भाग जातो, म्हणजे ही पण जोडी आहे, सहमूळ संख्याची जोडी आहे। त्याच्यानंतर 27-35 ला आपण कुठल्या संख्येनं भाग जात नाही। 27 ला जातो, 3 न जातो, 9 न जातो, बरोबर आहे, 27 न जातो। त्याच्यानंतर 35 ला 5 न जातो, परंतु दोघाला मिळून कुठल्या अंकाने भाग जातो का नाही, म्हणजे ही पण सहमूळ संख्याची जोडी आहे। आता इथं बघा 15 आणि 39 ला 3 ची कसोटी अंकाच्या बेरजेला जर भाग जात असेल तर 5 आणि 1 6 आणि 9 आणि 3 12, म्हणजे 3 5 15, 3 1 3 त्रिक 9, ह्या दोघाला पण 3 न भाग जातो, ह्या दोघाला पण 3 न भाग जात आहे। म्हणजे याचा अर्थ ही जी या ज्या दोन संख्या आहेत, या दोन संख्या सहमूळ संख्याची जोडी नाही, सहमूळ संख्याची जोडी नाही। बघा, म्हणजे सहमूळ संख्या म्हणजे काय, दोघालाही भाग एक शिवाय कोणत्याच अंकाने जात नसेल तर ती सहमूळ संख्येची जोडी असते, आणि जर दोघाला एक शिवाय दुसऱ्या जर अंकाने भाग जात असेल तर ती सहमूळ संख्येची जोडी नाही। अशा प्रकारचा हा सुंदर प्रश्न
अजून एक प्रश्न बघूया आपण सहमूळ संख्येवरती. बघा पर्याय बदललेले आहेत. तर या ठिकाणी खालीलपैकी कोणती सहमूळ संख्येची जोडी नाही असं आपल्याला ओळखायचं आहे, किंवा सहमूळ संख्येची जोडी कोणती आहे, दोन्ही प्रश्न त्याच्यामध्ये येतात. आता पहिला जर प्रश्न आला, पहिला पर्याय जो आहे तर तो 18 आणि 23. 18 आणि 23 कधी पण लक्षात घ्यायचं, त्या दोन जोडीमधील एखादी संख्या मूळ संख्या असली तर ती सहमूळ संख्येची जोडी असते. म्हणजे 23 ही काय आहे, मूळ संख्या आहे. 2 नंबर 21 63. 21 63. आता 21 63 याला भाग जातो 21 ला. 21 21 21 63, मग ही सहमूळ संख्येची जोडी नाही. 3 नंबर 72 15. आता 72 15 3 न भाग जातो. 3 न 3 ची कसोटी, अंकाची बेरीज करा. 7 आणि 2 9, 3 न भाग जातो 3 3 9, 5 आणि 1 6, 5 आणि 6 3 2 6, म्हणजे ही सहमूळ संख्येची जोडी नाही. त्याच्यानंतर 4 नंबर 30 51. 30 51 याला पण बघा 3 ची कसोटी, अंकाची बेरीज करा. 3 आणि 0 3, आणि 5 आणि 1 6, 6 ला पण 3 न भाग जातो आणि 3 ला पण 3 न भाग जातो, म्हणजे ही पण सहमूळ संख्याची जोडी नाही. म्हणजे या ठिकाणी प्रश्न असा असेल की सहमूळ संख्येची जोडी कोणती असेल, तर त्याचा नाही झालेला आहे. म्हणजे पहिला जो पर्याय आहे तर ही सहमूळ संख्येची जोडी आहे, आणि बाकीचे पर्याय सहमूळ संख्येची जोडी नाही. पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न असा म्हटलेला आहे की एकक स्थानी 3 हा अंक असलेल्या सर्व 2 मूळ संख्यांची बेरीज किती. आता ह्याच्यामध्ये अनेक प्रश्न विचारले जातात. एकक स्थानी 3 अंक असलेल्या, एकक स्थानी 7 अंक असलेल्या, अशा अनेक प्रश्न ह्याच्यामध्ये तयार होतात. तर आपण प्रत्येक प्रकारचा एक प्रश्न पाहणार आहोत. तर एकक स्थानी 3 अंक असलेल्या सर्व 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज किती. आता एकक स्थानी 3 अंक असलेल्या, सोपं प्रकरण आहे. तर ह्याच्यामध्ये एकक स्थानी 3 अंक असलेल्या सर्व मूळ संख्या आपल्याला काढाव्या लागतील. मूळ संख्या पाठ पाहिजे, बरोबर आहे. तर एकक स्थानी मूळ अंक असलेली पहिली आहे 13, त्याच्यानंतर 23. आता 23 झाल्यानंतर 33 आहे, पण ती मूळ संख्या नाही. 33 झाल्यानंतर 43, 43 झाल्यानंतर 53, 53, 53 झाल्यानंतर 63, 63 ला भाग जातो. 21 63, 63 मूळ संख्या नाही. 73, 83 आणि 93. 93 पण काय आहे, विषम संख्या आहे. 93 ला भाग जातो. 3 न 3 3 9, 3 1 3 1 3 93. अशा प्रकारे ह्या सर्व मूळ संख्या निघालेल्या आहेत. तर त्यांची बेरीज करा. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 संग 18. 18 ला 8, 5 ला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, आणि 4 8 आणि 5 13 आणि 7 20 आणि 8 28, म्हणजे 288 काय निघाली, याची बेरीज निघाली. बघा या पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे 21 ते 40 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज व सर्व मूळ संख्याची बेरीज, आणि आलेल्या ज्या 2 बेरजा आहेत 21 ते 40 पर्यंतची बेरीज आणि त्याच्यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज. आता 21 ते 40 मध्ये सर्व संख्यांची बेरीज म्हणजे कशाची बेरीज, नैसर्गिक संख्यांची बेरीज, बरोबर आहे. व मूळ संख्येची बेरीज यांच्यातील काय काढायचं आहे, फरक काढायचा आहे. काय काढायचं आहे, फरक काढायचा आहे. म्हणजे या ठिकाणी पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. नैसर्गिक संख्याची बेरीज काढण्याचे सूत्र आपण अगोदरच्या तासामध्ये घेतलेलं होतं. पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. या सूत्रानुसार आपण काय करूया, अगोदर 21 ते 40 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज काढूया, बरोबर आहे. पहिली संख्या कोणती, 21. शेवटची संख्या कोणती, 40 भागिले 2 गुणिले. आता 21 ते 40 पर्यंतच्या सर्व संख्या एकूण संख्या किती आहेत. आता 21 चा 2100 एक ओळ आणि 3100 एक ओळ. तरी पण आपण नैसर्गिक संख्या एकूण संख्या काढण्यासाठी आपण सूत्र काय पाहिलं होतं, एकूण नैसर्गिक संख्या काढायचं सूत्र, एकूण नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या आपण सूत्र पाहिलं होतं. काय सूत्र पाहिलं होतं, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1, एकूण नैसर्गिक संख्या येतात. मग 40 वजा 21 अधिक 1, 40 मधून 21 वजा केले किती राहिले,
19 राहिले आणि 19 मध्ये एक मिसळलं 20 आलं. बघा एका ओळीमध्ये 10 संख्या असतात, 10 10 20 अशा प्रकारे एकूण काय झाल्या, एकूण संख्या काय झाल्या 20 झाल्या. या ठिकाणी बघा आता त्या दोघांची बेरीज करा. 40 आणि 21 किती 61 भागिले 2 गुणिले 20. आता 2 न कुणाला भाग जातो, 2 न फक्त समसंख्येला भाग जातो. 2 न 61 ला भाग जाईल का नाही, 20 ला भाग जाईल. 2 न 20 ला भाग घातलं, बे 1 बे बे 0 0 61 10 610. म्हणजे 21 ते 40 पर्यंतच्या सर्व संख्येची बेरीज किती आली 610 आली. आता त्याच्या पुढे आता मूळ संख्येची बेरीज काढूया. काय करूया, मूळ संख्येची बेरीज काढूया. 21 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत बघा. पहिली मूळ संख्या 23, पहिली मूळ संख्या 23. त्याच्यानंतर पुढची मूळ संख्या कोणती 25 26 27 28 29. त्याच्यानंतर 31, त्याच्यानंतर 37. बरोबर आहे. एवढ्या 4च मूळ संख्या आहेत. तर त्यांची बेरीज करा. 7 आणि 8 8 आणि 3 11 9 20 20 ला 0. तर या ठिकाणी मूळ संख्येची बेरीज 120 आलेली आहे. त्याच्यानंतर 21 ते 40 पर्यंतच्या संख्येची बेरीज 610. 610 मधून 120 गेले तर 11 मधून 2 गेले 9 राहिले आणि 5 मधून 1 गेले 4 राहिलं. तर उत्तर किती आलेलं आहे 490. म्हणजे यावर आधारित असे प्रश्न पडतात बघा. म्हणजे आपण कुठलंही शिकलेलं असेल तर ते पुढे उपयोगी पडतं. आपण नैसर्गिक संख्येची बेरीज शिकलेलं होतं, ते सूत्र इथं उपयोगी पडलं. एकूण नैसर्गिक संख्या काढायचं सूत्र इथं उपयोगी पडलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी यावर आधारित असे प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय आहे, अंकाची आदला बदल करूनही. अंकाची आदला बदल करणं म्हणजे काय, एकक स्थानचा अंक दशक स्थानी, दशक स्थानचा अंक एकक स्थानी ठेवायचा. अंकाची आदला बदल करूनही मूळ संख्या तयार होते. तर अशा 2 अंकी एकूण मूळ संख्या किती आहेत. म्हणजे ती सुरुवातीला आपण मूळ संख्या पाहिजे आणि त्याची आदला बदल केली तर मूळ संख्या तयार होते. अशा कोणत्या मूळ संख्या आहेत बघा. आता 25 मूळ संख्या तर तुम्हाला पाठच पाहिजेत. बरोबर आहे. त्या 25 मूळ संख्या पुढे ठेवल्यानंतर तुम्हाला समजेलच की असे कोणत्या संख्या आहेत की त्याच्या अंकाची आदला बदल केल्यानंतर त्या मूळ संख्या तयार होतात. आता बघा इकडे त्याच्यामध्ये 11 सुरुवातीला 11 पासून 11 तयार होते. बरोबर आहे का, नवीन काय तयार होत नाही. त्याच्यामुळे तिथे एकच गृहीत धरायचं 11. त्याच्यानंतर 13 पासून आता इथं लिहितो मी 11 पासून 11 तयार होते. 13 पासून 31, 13 ही संख्या आहे. याच्या अंकाची आदला बदल केली, एक उलट केलं 31 तयार झालं. 37 73, 37 आणि पुढे काय 73. बरोबर आहे. म्हणजे 3 आणि 7 आणि 7 आणि 3 73. त्याच्यानंतर 17 71, 17 71. 17च्या उलट काय झालं 71 झालं आणि 79 97, 79 97. म्हणजे याचा अर्थ आता किती मूळ संख्या आहेत असा प्रश्न आल्यानंतर की 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अशा प्रकारे एकूण किती मूळ संख्या आहेत, या 9 मूळ संख्या आहेत. कारण 11ला 11 आलेला आहे ह्याच्यामुळे डबल घ्यायचं नाही. 13चं 31 आहे, 31 उलट केलं 13. म्हणजे ह्या 2 संख्येचं एकमेकाच्या आदला बदल केल्यानंतर मूळ संख्या तयार होते. म्हणजे अशा प्रकारे किती मूळ संख्या आहेत 9 मूळ संख्या आहेत. पुढचा प्रश्न बघा. तर या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्याच्या जोड्यापैकी किती जोड्यामध्ये 6चा फरक आहे. क्रमवार पाहिजे पण ते, म्हणजे 2 3 ह्या 2 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे, 1चा फरक आहे. असं क्रमामध्ये 6चा फरक पाहिजे. ह्याच्यामध्ये अजून प्रश्न विचारला जातो 4चा फरक. 2 प्रश्न ह्याच्यामध्ये विचारले जातात. तर ते बघूया आपण. आता 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 6चा फरक पाहिजे,
क्रमाने येणाऱ्या मूळ संख्याच्या जोड्यापैकी. आता आपण फरक बघूया. कसा फरक बघायचं ते बघा. आता 2 आणि 3 आहे, 1 चा फरक आहे. 3 आणि 5 आहे, 2 चा फरक आहे. 5 आणि 7 आहे, 2 चा फरक आहे. इथं 4 चा फरक आहे. या ठिकाणी बघा 11 आणि 13, 11 आणि 13, सॉरी 11 आणि 13 मध्ये येत नाही. 11 आणि 13 मध्ये येत नाही. 11 आणि 13 मध्ये 2 चा फरक. 13 आणि 17 मध्ये 4 चा फरक. 17 आणि 19 मध्ये 2 चा फरक. एवढा इथं बघा 23 आणि 29, 23 आणि 29 मध्ये 6 चा फरक आहे. 23 आणि 6 29. त्याच्यानंतर 29 31 मध्ये येत नाही. 31 आणि 37 मध्ये बघा 31 आणि 37 मध्ये 6 चा फरक आहे. 41 आणि 43 नाही. 47 आणि 53, 47 आणि 53, 7 आणि 6 13, 47 आणि 6 53. त्याच्यानंतर 53 आणि 6 59, 53 आणि 59 त्याच्यामध्ये पण 6 चा फरक आहे. त्याच्यानंतर 61 आणि 67, 61 आणि 67 त्याच्यामध्ये पण 6 चा फरक आहे. 61 आणि 6 67. त्याच्यानंतर इथं 83 आणि 89, 83 आणि 6 89, 83 आणि 6 89. आता ह्याच्यामध्ये बघा तर 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 6 चा फरक. 1 2 3 4 5 आणि 6. तर अशा किती जोड्या आहेत? 6 जोड्या आहेत की त्या जोड्यामध्ये 6 चा फरक आहे. तर मी जोड्या पण लिहितो. 23 29, 31 37, त्याच्यानंतर 47 53, 47 53, त्याच्यानंतर 53 59, त्याच्यानंतर 61 67, त्याच्यानंतर 83 89, 83 89. बघा तर अशा पद्धतीनं क्रमवार 2 जोड्यामध्ये 6 चा फरक आहे. आता यामध्ये प्रश्न अजून एक विचारला जातो 4 चा फरक. आता 4 चा पण फरक आपण लगेच बघूया. तर या ठिकाणी बघा 7 आणि 11, 7 आणि 11 ह्याच्यामध्ये 4 चा फरक आहे. 7 आणि 11 ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 4 चा फरक आहे. 13 आणि 17, 13 आणि 17 ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 4 चा फरक आहे. त्याच्यानंतर 37 आणि 41, 37 आणि 41 ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 4 चा फरक आहे. त्याच्यानंतर इथं 67 आणि 71 ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 4 चा फरक आहे. आणि 79 आणि 83 ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 4 चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 4 चा फरक आहे. म्हणजे 4 चा फरक असणारे किती? 4 चा फरक असणारे किती आहे बघा. 7 11, 13 17, त्याच्यानंतर 37 41, त्याच्यानंतर 67 71 आणि 79 83, 79 83. म्हणजे 1 2 3 4 5, 4 चा फरक असणारे 5 आणि 6 चा फरक असणारे 6 संख्या आहेत. अतिशय सोपा प्रश्न. या ठिकाणी अजून एक 4 चा फरक असणाऱ्या जोड्या बघा. इकडं संख्या लिहिल्यामुळे समजलं नाही. 19 आणि 23, 19 आणि 23, 19 आणि 23. त्याच्यानंतर 19 आणि 23 झाल्यानंतर अजून एक जोडी आहे कुठली तरी या ठिकाणी 29 31 नाही, 41 43, 43 47, 43 47, 43 आणि 47. म्हणजे
1 2 3 4 5 6 7 चारचा फरक असणार आहे, कारण इथे एक आणि इकडे एक संख्या दिल्यामुळे समजलं नाही आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे चारचा फरक असणाऱ्या 7 संख्या आहेत मूळ संख्यामध्ये, लक्षात ठेवा. आणि 6चा फरक असणाऱ्या 6 संख्या आहेत. 6चा फरक असणाऱ्या किती संख्या आहेत? 6 संख्या आहेत. 6 संख्या. त्याच्यामध्ये पण बघा कुठं काही राहिलेलं आहे का? 73. याच्यामध्ये अजून एक संख्या आहे 73 आणि 79. 73 आणि 79 एक संख्या इकडे आणि इकडे लिहिल्यामुळे तिथं चूक होत आहे. 73 आणि 79 म्हणजे या ठिकाणी 6चा फरक असणाऱ्या 7 संख्या, 6चा फरक असणाऱ्या 7 संख्या आणि 4चा फरक असणाऱ्या पण 7 संख्या. बघा दोन्हीचे पण उत्तर सेमच इथं निघालेली आहेत. 6चा फरक असणाऱ्या 7 संख्या आणि 4चा फरक असणाऱ्या पण 7 संख्या या ठिकाणी निघालेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय सांगतो? क्रमागत 3 मूळ संख्यांचा गुणाकार 1001 असल्यास तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? आता या ठिकाणी कोणत्याही क्रमागत 3 मूळ संख्याचा गुणाकार 1001 म्हणजे 1001 असल्यास सर्वात लहान मूळ संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा, तर असा जो प्रश्न आहे हा प्रश्न पर्यायकट सोडवायला सोपा जाईल आपल्याला. कारण क्रमागत 3 संख्या घ्यायची आहे, क्रमागत 3 मूळ संख्या घ्यायची आहेत. आता पहिला पर्याय घेतला 11 म्हणजे ही सर्वात लहान मूळ संख्या कोणती, म्हणजे पर्यायामध्ये लहान मूळ संख्या आहे म्हणजे 11 ही लहान मूळ संख्या झाली. त्याच्यापेक्षा पुढची 13 आणि त्याच्या पुढची कोणती 17. त्याच्या पुढची कोणती 11 13 17. आता या ठिकाणी तिघाचा गुणाकार करण्यापेक्षा एकक स्थानचा गुणाकार करा. 7 त्रिक 21 आणि 21 1 21 म्हणजे 1001 येऊ शकते. त्याचा गुणाकार करून बघूया. बरोबर आहे. 11 गुणिले 13, 13 1 13 ला 3 हातचा 1 13 1 13 ने 14 आणि त्याला पुन्हा 11 ला गुणा तर 11 त्रिक 33. इथं 3 येऊ 11 त्रिक 33, 33 ला 3 8 3 11 चौक 44 आणि 3 47. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय येत आहे इथं 1 आहे एकक स्थानी, त्यामुळे याचा गुणाकार करून काही सुद्धा फायदा नाही. पुढचा पर्याय घेतला 5. 5 7 11 आपण डायरेक्ट गुणाकार करा. 5 7 35, 35 ला 11 न गुणा 11 5 55. एकक स्थानी किती आहे 5 येत आहे. इथं काय आहे 1 आहे म्हणून हा पण पर्याय येत नाही. पुढचा पर्याय घ्या 7 11 13. आता ह्या दोघांचा गुणाकार 11 7 77. 11 गुणिले 7 77 आणि त्याला 13 न गुणा 13 7 91, 91 ला 1 8 9 13 7 91 आणि 9 100. बघा 1001 म्हणजे कितवा पर्याय बरोबर आहे? तिसरा पर्याय बरोबर आहे. म्हणजे पर्यायकट हा प्रश्न सोडवायचा. सर्वात लहान मूळ संख्या घ्यायचा 11 13 17. तिघाचा गुणाकार करा, एकक स्थानी 3 येतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर 5 5 7 11 या तिघाचा गुणाकार केल्यानंतर एकक स्थानी 5 येत आहे. 7 11 13चा गुणाकार केल्यानंतर 1001 येतं. आता पुढचा प्रश्न बघा. तर या प्रश्नामध्ये 31 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्याची बेरीज यामधील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? म्हणजे तर पर्याय महत्वाचे आहे. या ठिकाणी पर्याय जे आहेत 6 9 3 7. 6 9 3 7. तर या ठिकाणी बघा की या आधारावर असे अनेक प्रश्न विचारले जातात की 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज व संयुक्त संख्येची बेरीज, त्यांचा फरक काढा, फरकाला कशांतरी भाग घाला. असा एक प्रश्न आपण इथं घ्यायचा आहे आपल्याला. तर 31 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आणि संयुक्त संख्येची बेरीज, अगोदर 2 बेरीज काढूया आपण. तर 31 ते 40 पर्यंत मूळ संख्या कोणकोणत्या आहेत बघा. 31 त्याच्यानंतर 37 दोन संख्या आहेत मूळ संख्या. 31 ते 40 पर्यंत 31 आणि 37, 31 32 33 34 35 36 37 38 39 म्हणजे दोन संख्या आहेत. 7 आणि 1 8 आणि 3 आणि 3 6
हे झाल्या मूळ संख्या. आता संयुक्त संख्या 32, 33, 34, 35, 36, 38, 39 आणि 40. 39 आणि 40. आता यांची बेरीज आपल्याला करावी लागेल की 31 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आणि संयुक्त संख्यांची बेरीज. आता ही संयुक्त संख्येची बेरीज आहे, तर बेरीज करूया आपण. 2 आणि 3 5 आणि 4 9, 9 आणि 5 14 आणि 6 20 आणि 8 28 आणि 9 37, 37 ला 7, हा 4 आहे 3, 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12. या ठिकाणी 3 चा पाडा पण म्हणू शकतो तुम्ही. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 संग 18 3 7 21 3 8 24 आणि 24 आणि 4 28. म्हणजे किती झाली बेरीज? 287. डबल एकदा बघा. 2 आणि 3 5 आणि 4 9 आणि 5 14, 14 आणि 6 20 आणि 8 28 आणि 9 37, 37 ला 7, हा 4 3, 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 संग 18 3 7 21 3 8 24, 24 आणि 4 28. म्हणजे 288. तर या दोघांच्या फरकास म्हटलेला आहे. म्हणजे यांची काय करावं लागेल? वजाबाकी करावी लागेल. 287 मधून 68 वजा करावं लागेल. 287 मधून काय करावं लागेल? 68 वजा करावं लागेल. या ठिकाणी हातचा घेतला, 17 मधून 8 गेले 9 राहिले, 7 मधून 6 गेले 1 राहिलं आणि 2 ला 2. तर या ठिकाणी 219 आलेला आहे. का आलेला आहे? 219 आलेला आहे. तर ह्या 219 ला त्यानं म्हटले खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? निशेष म्हणजे पूर्ण भाग जाणे. तर आता 219 ला भाग घालत असताना या ठिकाणी भाग घालू शकता. पहिला पर्याय बघा 6. 6 न भाग जातो बघा. 6 त्रिक 18, 3 उरले, 6 6 36, पूर्ण भाग नाही जात. त्याच्यानंतर कसोटीचा पण तुम्ही वापर करू शकता. अंकाची बेरीज करा. 9 1 10 2 12, अंकाची बेरीज 12 आलेली आहे. म्हणजे 3 न भाग जातो. 3 ची आणि 9 ची कसोटी अंकाच्या बेरजेला, परंतु 9 च्या पाड्यामध्ये 12 नाहीये, म्हणजे 3 न भाग जातो. 9 न भाग जात नाही. आणि 7 न 7 त्रिक 21, 9 उरतं. म्हणजे 219 ला 3 न भाग जातो. 3 7 21 आणि 3 त्रिक 9. म्हणजे अशा प्रकारे या त्यांच्या बेरजेच्या फरकाला कितनं भाग जातो? 3 ने भाग जातो. बघा, अशा पद्धतीनं मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यावरती जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये अनेक प्रश्न तयार होतात, पण या पलीकडे काय प्रश्न मला वाटत नाही येईल म्हणून. तर यानंतर आपण जे काही आपण समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या यावर आधारित आपण जे प्रश्न घेत आहोत ते प्रश्न. त्याच्यानंतर आता उद्याचं जे सेशन असेल, म्हणजे उद्याचा जो क्लास असेल, हे जे पुस्तक आहे नवोदयचं पुस्तक जे आहे त्यामधील पहिलं जे प्रकरण आहे ते म्हणजे संख्या व संख्या पद्धती. संख्या व संख्या पद्धती ह्याच्यामधले पूर्ण 1.1, 1.2, 1.3, 1.4, 1.5, 1.6 हे 6 पॉइंट मराठी मीडियमचे आणि इंग्लिश मीडियमचे दोन्ही आपण सेमी इंग्रजी दोन्ही आपण इथं चालू करणार आहोत. ओके. तर अशीच आपलं प्रगती जी आहे आपल्या युट्यूबच्या माध्यमातून माझी पण प्रगती होत राहील आणि तुमच्या पण विद्यार्थ्याची नक्कीच प्रगती. तर या ठिकाणी आपलं जे चॅनल आहे युट्यूब चॅनल अतिशय मोफतपणे चालू आहे. तरी सर्व एकच शेवटी विनंती की प्रत्येकाने आपलं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल, शिकवलेलं समजत असेल, तुमच्या मुलांना ते समजत असावं. आणि 10वीचे पण क्लास आपण याच माध्यमातून चालू आहेत. 8वी स्कॉलरशिपचे चालू आहेत. तर या माध्यमातून आणि त्यानंतर 8वी स्कॉलरशिपचं जे काही पुस्तक आहे 8वी स्कॉलरशिप, आता माझ्याकडे जुनं पुस्तक आहे, हे 8वी स्कॉलरशिपचं पुस्तक आहे मराठी गणिताचं. ह्याच्यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे नैसर्गिक संख्या, नैसर्गिक पूर्ण पूर्णांक परिमेय यावरील सर्वच 1.1, 1.2, 1.3, 1.4 हे सर्व प्रश्न आपण घेणार आहोत. तर हे जे चॅनल आहे सर्वांनी हे चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करा. प्रत्येक वेळेस लाईक करत चला. काही अडचणी असेल तर कमेंट करत चला. ओके, धन्यवाद.